हॅलो मैत्रिणींनो, आज मी आगळ्या वेगळ्या पद्धतीने अशी छान मौसूद अशी भन्नाट छान लागणारी अशी नवीन पद्धतीने बनवलेली करटुल्याची भाजी. हे बघा, असं बघितलं तर तोंडाला पाणी सुटतं अशी भाजी छान बनवलेली आहे. नवीन पद्धतीने शेव टाकून बनवलेली भाजी आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा बघा, कारण करटुल्याचं सीजन झालेलं आहे चालू, तर अशी तुम्ही पण बनवा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. तर मी एका ऑरेंज बॉलमध्ये करटुले धुवून घेऊन चाळणीमध्ये टाकून पुसून घेऊन याचे जे पाठचा पुढचा जो भाग आहे, हा पुढचा आणि हा पाठचा तो भाग आहे ते कट करून घ्यायचा आणि आतमधला जो गर आहे नरम असेल तर काढून ठेवा आणि जाडा असेल, बिया झाल्या असतील किंवा पिकला असेल तर ते साईडला करूया. तर मी आता अशा प्रकारे सर्व सगळ्यांचं असं छानपैकी पिकला असेल तरी पण चालेल, काही नाही हरकत. तर मी काढून घेतलेला आहे आणि काढून हे गर बघा बारीक असा होता तो ठेवला आहे आणि त्याला आणि कसं बारीक बारीक करून घ्यायचं नंतर. आणि सर्व झालेले आहेत माझ्या आणि असा जाडा गर मधला काढून टाकले. आणि हे मसाले घेतलेले आहेत बघा, जिरे घेतले, त्याच्यामध्ये हा गाठी शेव पण आपल्याला ॲड करायचा आहे. शेंगदाणे, जिरे, कोथिंबीर, मिरची, बडीशोप हे सर्व घेऊन वाटून घेतले. आणि आपला जो आतमधला करटुल्याचा गर होता, नरम भाग होता, तो घेतलेला आहे बिया, आणि ते सगळं साईडला करून घेतले. आणि मी तो गर बारीक करून घेतला आणि मसाला घेतला. मसाल्यामध्ये मी आता ही मिरची, लाल मिरची, मीठ, हळद, निंबू, कोथिंबीर आणि थोडासा मसाला टाकून चांगलं असं सुकंच आपल्याला असं मस्तपैकी एकजीव करून घ्यायचा आहे. कारण तो करटुल्यातला जो गर होता तो ह्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे मसाल्यामध्ये. आणि आता आपण हे जे आहे ते मी भरून घेतले आहेत करटुले. आता एक मी कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल चांगलं गरम होऊ दिलं आणि नंतर त्याच्यामध्ये मी राई आणि हिंग टाकलेला आहे आणि छोटासा एक कांदा कट केलेला आहे पातळ, आणि चांगलं मिक्सपैकी हलवून घेते. आणि छानपैकी मौसूद कांदा याच्यामध्ये आपली जी फोडणी आहे तर ती छान नरम पडू देते. आणि नंतर आपण आता हे करटवल्यामध्ये मसाला जो भरलेला आहे तो झालेला आहे. आणि आता तेलामध्ये म्हणजेच त्या फोडणीमध्ये आपण करटवले सोडून द्यायचे आहेत. म्हणजे कढईमध्ये मी करटुले टाकलेले आहेत. आता त्याला चांगलं व्यवस्थित ते मसाला लागेल, म्हणजेच फोडणी सर्वत्र अशी लागली पाहिजे. आणि मग अर्धा कप पाणी टाकून याला आपण 10 ते 15 मिनटं, शक्यतो 10 मिनटं ठेवा. 10 मिनटामध्ये आपली ही भाजी अशी रेडी होते. हे बघा, आपली भाजी झालेली आहे रेडी. अशा प्रकारे तुम्ही शेव टाकून बनवलेली कधी भाजी बनवली आहेत का? आपली भाजी झालेली आहे रेडी. तर मी बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. सर्व करण्याच्या पूर्वी मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता ताटामध्ये मी ही भाजी काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही पण बनवून बघा, खूप छान लागते शेव टाकून बनवलेली करटवल्याची भाजी. तर चपातीसंग, भाकरीसंग एक नंबर लागते. अशा प्रकारे तुम्ही पण बनवा आणि खा. करटुल्याचं सीजन आहे, शरीराला करटुल्याची खूप छान म्हणजे शरीराला करटुल्याची भाजीची गरज आहे. आणि ते पावसाळ्यामध्येच मिळतील तर आम्ही तर रोज खातो. तुम्ही पण अशा प्रकारे अशा प्रकारे भाजी बनवून बघा. या पद्धतीने शेव टाकून बनवलेली करटुल्याची भाजी बनवून बघा. थँक्यू सो मच.